नमस्कार. गणगण गणात बोते सर्वांना. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आद्यशक्तीपीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण जात आहोत. शक्ती, बुद्धी, मातृ भक्तीचे अलौकिक रूप आणि 18 भुजांचे भव्य रूप धारण करणारी ही सप्तशृंगी माता. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखर. 7 शिखरांच्या मध्ये असणारी ही सप्तशृंगी माता. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता रोपवेची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला रोपवेने जायचं नसेल तर तुम्ही या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या 472 पायऱ्या चढून देखील देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता. आम्ही 2 वेळेस नाशिकच्या या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलो आणि दोन्ही वेळेस आम्ही रोपवेने जाण्याचा मार्ग निवडला. या ठिकाणी आम्ही रोपवेने जाण्यासाठी या ठिकाणी वेटिंगसाठी थांबलो होतो. रोपवेद्वारे आलेल्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो होतो आणि उत्सुकता होती ती देवीच्या दर्शनासाठी. आम्ही 2 वेळेस सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेस पिंपळदरीकर सरांची फॅमिली आमच्यासोबत होती. तुम्ही बघू शकता, मॅडम, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा देखील आमच्यासोबत होता. आणि दुसऱ्या वेळेस माझी बहीण स्वाती ही देखील आमच्यासोबत होती. तुम्ही बघू शकता, माझी बहीण आमच्यासोबत आहे आणि तिची मुलगी आणि तिचा मुलगा हे देखील आमच्यासोबत होते. दोन्ही वेळेस आमचे खूप छान दर्शन झाले. रोपवेमध्ये फोटो घेण्याचा मोह आम्हाला त्या ठिकाणी आवडला नाही. आम्ही फोटो त्या ठिकाणी घेतला. दर्शनाला जात असतानाच मार्कंडेय ऋषींनी ज्या डोंगरावर तपश्चर्या केली होती तो डोंगर हा मार्कंडेय डोंगर. अतिशय प्रसन्न मनाने आम्ही त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. आणखी आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार विशाखा सुभेदारताई आणि त्याचबरोबर पंढरीनाथ कांबळे सर देखील आम्हाला त्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आलेले दिसले. मी त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. पुनश्च एकदा देवीचं अतिशय प्रसन्न मनाने दर्शन घेतलं, देवीला आशीर्वाद मागितला आणि देवी पुन्हा तुझ्या दर्शनासाठी येऊ दे असे मनोमन म्हणत आम्ही परत निघालो. येताना एका सुंदर अशा सेल्फी पॉईंटवर आम्ही या ठिकाणी फोटो घेतले. मुलांचेही छान फोटो काढले. आमची छोटी सेल्फी क्वीन असणारी आद्या हिने देखील फोटो काढले. पुन्हा भेटूया. धन्यवाद.